Hello everyone, welcome to A to Z English Grammar, इंग्लिश व्याकरण संपूर्णपणे. आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच एकूण इंग्लिशमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. इंग्लिश भाषेमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. पहिला त्यातला नाऊन. नाऊन म्हणजे मराठीत नाम. नाऊन म्हणजे कुठचंही नाव, म्हणजे नेम ऑफ अ पर्सन, व्यक्तीचं नाव, नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, प्लेस म्हणजे ठिकाणाचं नाव, ॲनिमल, पशुपक्ष्यांची नावं, ऑर थिंग, वस्तूंची नावं. कुठचंही असू दे नाव, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नाऊन. एक्झाम्पल, रितेश नाऊन झालं, मुंबई नाऊन झालं, बुक नाऊन झालं. सेकंड, प्रोनाऊन. प्रोनाऊन मराठीत सर्वनाम. प्रोनाऊन हे नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द असतो. नामाच्या जागी जो शब्द आपण वापरतो त्याला म्हणतात प्रोनाऊन. एक्झाम्पल, मराठीत तो, ती, ते, इंग्लिशमध्ये ही, शी, इट ही झाली प्रोनाऊन्स. ही, शी, इट, दे, वी, यू भरपूर आहे. नंबर 3 इज वर्ब. वर्ब, वर्ब म्हणजे मराठीत क्रियापद. ऍक्शन वर्ड असतो तो, म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द असतो. क्रिया किंवा स्थिती दाखवणारा शब्द म्हणजे वर्ब, क्रियापद. एक्झाम्पल, रन, रन धावणे, क्राय रडणे, इत्यादी इत्यादी. नेक्स्ट इज ॲडवर्ब. ॲडवर्ब मराठीत म्हणतो आपण क्रियाविशेषण. क्रियाविशेषण हे एखाद्या क्रियेचं म्हणजे वर्बचं किंवा दुसऱ्या एखाद्या ॲडवर्बचं किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचं वर्णन करून सांगतं. क्रियाविशेषण हा तो शब्द जो क्रियेचं म्हणजे क्रियापदाचं किंवा क्रियाविशेषणाचं दुसऱ्या एखाद्या किंवा विशेषणाचं वर्णन करून सांगतो. फॉर एक्झाम्पल, ही रन्स क्विकली. ही रन्स क्विकली, तो जलद धावतो. आता इथे क्विकली कसा धावतो, तर धावणं ही झाली कृती. मग धावतो कसा, तर जलद म्हणजे इंग्लिश मधला क्विकली. मग क्विकली हा जो शब्द आहे तो झाला ॲडवर्ब. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण हा असा शब्द असतो जो नामाचं वर्णन करून सांगतो. नामाचं वर्णन करून सांगणारा शब्द असतो विशेषण. फॉर एक्झाम्पल, रेड बलून. रेड म्हणजे लाल, बलून म्हणजे फुगा. लाल फुगा म्हटलं मी की ती फुगा हे झालं नाऊन म्हणजे नाम. मग ते फुगा कसा, तर लाल, वर्णन करणारा शब्द आहे लाल, म्हणून रेड बलून. बलून इज अ नाऊन, रेड इज अन ॲडजेक्टिव्ह. रेड हे ॲडजेक्टिव्ह झालं. त्याच्या पुढे आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या दोन शब्दांमधलं संबंध सांगतं. शब्दयोगी अव्यय दोन शब्दांमधलं, वस्तूंमधला संबंध सांगतं. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल, मराठी अर्थ झाला की पुस्तक टेबलावर आहे. आता पुस्तक आणि टेबल, बुक अँड द टेबल यातला काय संबंध आहे, तर पुस्तक टेबलावर आहे. तो वर म्हणजे ऑन. ऑन हा जो शब्द आहे त्याला म्हणतात प्रेपोजिशन, कारण तो पुस्तक आणि टेबलाचा संबंध सांगतो. त्याच्या पुढचा पार्ट ऑफ स्पीच आहे कंजंक्शन. कंजंक्शन हा शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतो. जोडणारा शब्द असतो कंजंक्शन. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं ही अँड शी, तो आणि ती. आता आणि हा जोडतोय तो आणि तीला. इंग्लिशमध्ये ही अँड शी, अँड हा शब्द जोडतोय ही आणि शीला. अँड हे झालं कंजंक्शन. कंजंक्शनला मराठीत आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट वन म्हणजे लास्ट वन पार्ट ऑफ स्पीच मधला इंटरजेक्शन. इंटरजेक्शन केवल प्रयोगी. आता इंटरजेक्शन काय सांगतं, तर सडन इमोशन्स, सडन फिलिंग्स, अचानक आपण जे शब्द बोलतो फिलिंग्स किंवा इमोशन्स वापरून ते शब्द असतात इंटरजेक्शन्स. फॉर एक्झाम्पल, हुर्रा वी वन द मॅच. हुर्रे आम्ही मॅच जिंकलो. आता मॅच जिंकलो या आनंदात हुर्रे असं जे आपण बोलतो, इंग्लिशमध्ये हुर्रा हा शब्द झाला इंटरजेक्शन. आउच, अलास, अलास म्हणजे दुःख काही असेल त्यावेळेला ते दुःख व्यक्त करण्यासाठी अलास हा शब्द वापरतात. असे शब्द इमोशन दाखवणारे ते असतात इंटरजेक्शन्स.
असे हे झाले एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश मधले. असेच व्हिडिओज हे पाहत राहा. प्लेलिस्ट आहे मराठीतून, त्याचं नाव आहे A to Z इंग्लिश व्याकरण, A to Z इंग्रजी व्याकरण मराठीतून, असं नाव प्लेलिस्टचं आहे. ह्याच जोडीला मी इंग्लिश व्हिडिओ सुद्धा सेम ह्याच टॉपिकवर एकाच दिवशी अपलोड करणार आहे. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी दोन्ही व्हिडिओज ॲज फार ॲज पॉसिबल पहा, सो दॅट इंग्लिश मधून पण आणि मराठीतून पण पूर्णपणे तुम्हाला जास्त समजेल. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज. आवडले की नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा मी हे व्हिडिओज अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन्स लगेच मिळतील आणि तुम्ही पाहू शकाल. आठवड्यातून 2दा मी ग्रामरवर असे व्हिडिओज करत राहणार आहे आणि एकाच दिवशी मी इंग्लिश आणि मराठीतून टॉपिक सेम पण इंग्लिश मधून एक्सप्लेन केलेला आणि मराठीतून एक्सप्लेन केलेले असे 2 व्हिडिओज अपलोड करणार आहे. इंग्लिश मध्ये जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टचं नाव आहे A to Z इंग्लिश ग्रामर इन इंग्लिश आणि मराठीतून अपलोड करणारे त्या प्लेलिस्टचं नाव आहे A to Z इंग्रजी व्याकरण मराठीतून. निश्चित पहा. कीप वॉचिंग. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय फॉर नाऊ.